वाशिम जिल्ह्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। तसेच मालेगाव तालुक्यातील दुबळे या गावातील पाणी टंचाईचा सामना करण्याच्या अनुषंगाने गावातील ग्रामस्थ व नागरिक हांडा व कळशा घेऊन इथं या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकले आहे। आपण बघू शकतो माझ्यासोबत या महिला आहेत। या महिला पूर्णतः आपण या ज्यांच्यामध्ये काही हांडे, काही कॅना, तसेच काही कळशे अशा घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकल्या आहेत। त्यांच्या नेमक्याच काय समस्या आपण त्यांच्याकडून जाणूया। नेमक्याच काय समस्या आहे, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आल्या? आम्ही पाण्यासाठी आलेलो आहे सर। आम्हाला 2 किलोमीटर पाण्यासाठी वन फिरावं लागते आणि आम्हाला पाणी म्हणजे विहीर बोर घेतलेले आहेत, आपण कुठेच अद्यापही पाणी नाही, म्हणून आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे। म्हणून याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवर निवेदन द्यायसाठी आलो आहे। नेमक्याच काय मागण्या होत्या तुमच्या? पाण्याची मागणी आहे, आम्हाला धरण पाहिजे पाण्यासाठी। नक्कीच आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, काय परिस्थिती काय? दादा, आमच्या गावाला मागच्या 5 वर्षापासून दरवर्षी धरणाचे सर्वे होतात, परंतु काही शासकीय कामात अडथळे पूर्वी आले नाही, तर तरी पण आमच्या गावावर क्लेम केला जातो की तुम्ही अडवता म्हणून। पण आम्ही कुठल्याही प्रकारची कुठलीही अडवणूक केलेली नाही कामाची। आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की आपण सांगता टी व्हीच्या माध्यमातून की दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, कारण उन्हाचा तडाखा फार आहे। पण माझ्या गावच्या मायमावल्या ह्या सतत दिवसभर त्यांना 2-2 किलोमीटरहून पाणी आणून त्यांना ते आपलं घरदार चालवावं लागते। एवढी बिकट परिस्थिती आहे की जनावरांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही। या पाण्याच्या समस्येमुळे आमच्या गावचा अक्षरशः धिंगाणा झालेला आहे। आम्हाला कधी कधी वाटते की आम्ही या महाराष्ट्रात आहे का नाही, या जिल्ह्यात आहे का नाही, आमचं गाव या जिल्ह्याच्या नकाशावर आहे का नाही, आमची कोणी दखलच घेत नाही। आम्ही सरकारला एकच विनंती करतो की खरंच आमच्या मागण्याचा आमची रास्त मागणी आहे, आमच्या मागणीचा विचार करा व आमच्यावर कृपा दया करा व आमच्या गावासाठी पक्कं नियोजन करून एखादं धरण तरी मंजूर करून द्या आणि त्या रखडलेल्या कामाचं थोडंसं नियोजन करून ते काम मार्गी लावा, अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो। नक्कीच मला एक सांगा, तुमच्या गावात पाणी टंचाई आहे, पाणी टंचाईसाठी तुम्ही धरणाची मागणी करत आहे, नेमकंच काय? आमच्या गावाला जर मग बघितलं तर एवढी पाण्याची टंचाई आहे की अक्षरशः आज रोजी 1 किलोमीटरच्या आत कुठंच पाणी नाही, ढोराले पाणी नाही, हौदाले पाणी नाही, कशालाच पाणी नाही। आणि ही समस्या निवारण करण्याकरिता आम्ही वेळोवेळी निवेदन दिल्याच्यानंतर शासनाने ते धरण मंजूर केलं। काटेपूर्णा नदी आमच्या गावातून जात आहे, भरपूर पाणी त्या काटेपूर्णा नदीला येते आणि त्या काटेपूर्णा नदीवर जर धरण झालं तर ते पाणी आमचं समस्या मिटू शकते। याकरिता आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन ते काम मंजूर करून घेतलं। मंजूर करून घेतल्याच्यानंतर त्याचा आराखडा तयार केला आणि आराखडा तयार करून ते काम चालू केल्याच्यानंतर मशनरी आल्या आणि मशनऱ्या येऊन फक्त थोडे गड्डे खाणले आणि मशनऱ्या वापस गेल्या। त्या का वापस गेल्या त्या अद्यापर्यंत आम्हाला कळालं नाही। याकरिता आम्ही जिल्हाधिकारीला विचारणा करण्याकरिता आम्ही तिथं आलेलो आहोत आणि आमचं हे निवेदन तिथं देण्यात आलो। जर आमचं धरण काटेपूर्णवर झालं तर आमच्या गावची नाही, अनेक गावची समस्या, 5 गावची समस्या पाण्याची आणि सिंचनाची सुटू शकते। याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। नक्कीच मला सांगा, जर तुमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर काय करणार तुम्ही? यापुढील हे निवेदन जर आमचं जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यानंतर आणखीन दुसरं तरी कोणतं तरी आंदोलन आम्ही छेडू। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे दुबळेचे ग्रामस्थ, यांची जी पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे, या गंभीर प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले आहेत। यांच्या ज्या समस्या आता या जिल्हाधिकारी कार्यालयात सुटल्या नाही तर याच्यापुढे मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।